प्रेज लॉर्ड. तारणहार येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांनाच मी स्वागत करीतो. मी देवाचे मनापासून आभार मानतो, कारण की मला देवाने ही सुंदर संधी दिली की देवाच्या वचनातून मनन करावं आणि तुम्हाशी बोलावं. प्रियांनो, आज आम्ही एका विशिष्ट विषयाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया, जो आपल्याला खूपच गरजेचा आहे. तर त्या विषयाचं नाव अशा प्रकारे आहे, धर्मशास्त्र म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे. धर्मशास्त्र म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे. तर मित्रांनो, आपण ह्या विषयाकडे लक्ष देऊया की धर्मशास्त्र म्हणजे काय. धर्मशास्त्र हा शब्द 2 ग्रीक शब्दांपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे देवाचा अभ्यास. देवाचा अभ्यास. एका प्रसिद्ध तत्वज्ञानी आणि धर्मशास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे थॉमस एक्वायनास, त्याने धर्मशास्त्राबद्दल अशा प्रकारे सांगितलं आहे, धर्मशास्त्र ही सर्व विज्ञानाची राणी आहे. धर्मशास्त्र ही सर्व विज्ञानाची राणी आहे. पूर्वीच्या काळी काही लोक खूपच धर्मशास्त्राला मानत होते, पण आज जेव्हा आपण बघतो तेव्हा काही लोक ह्या धर्मशास्त्राला नकारून देतात. ते मानतात की धर्मशास्त्र हा बायबलच्या बाहेर आहे आणि आपला जो विश्वास आहे त्याच्याहून पण दूर आहेत. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी चर्चमध्ये आपण बघू शकतो की तिथं खोटं शिकवण आणि नीतिभ्रष्टता पण केली जाते. परंतु चला आपण बघूया धर्मशास्त्राची व्याख्या काय आहे. जसं मी सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं की धर्मशास्त्र हा शब्द 2 ग्रीक शब्दांपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे देवाचा अभ्यास. आणि ह्याच शब्दाला आपण इंग्रजीमध्ये बघू शकतो थिओलॉजी. हा शब्द 2 शब्दांपासून आला आहे. पहिला आहे थिओ म्हणजे देव, परमेश्वर, आणि दुसरा जो आहे लोगोस म्हणजे अभ्यास किंवा विज्ञान. आणि ह्या दोघी शब्दांना जोडून पूर्ण जर आपण बघाल तर असं आहे देवाचा अभ्यास किंवा देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न. देवाचा अभ्यास किंवा देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण देवाचा विचार करतात, जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतात, जेव्हा आपण देवाची गोष्टी करतात, तर ते धर्मविज्ञान आहेत. कारण की आपण काय करतो, सराव करतात, प्रॅक्टिस करतात, मनन करतात. पण काही धर्मशास्त्रज्ञांनी दोषारोपण केलेलं आहे धर्मशास्त्राबद्दल. ते सांगतात की धर्मशास्त्र अस्पष्ट आहे, धर्मशास्त्र विभाजक आहे, धर्मशास्त्र समजण्यासाठी कठीण आहे, आणि त्यामुळे त्यांनी ह्या धर्मशास्त्राला नकारले. पण माझ्या मित्रांनो, धर्मविज्ञान हा काही दुसऱ्या ग्रहाचा नाही, पण हा देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आहे. तर तुम्हाला जसं मी सांगितलं होतं, सर्वप्रथम धर्मशास्त्र म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे. तर चला आपण बघूया धर्मशास्त्राचे महत्त्व. धर्मशास्त्र महत्त्वाचे का आहे. धर्मशास्त्र आपल्याला जाणून घेण्याचं खूपच गरजेचं आहे, खूपच महत्त्वाचं आहे. कारण
पवित्र शास्त्र आपल्याला जे काही सत्य व महत्त्वाची गोष्टी आहेत हे ठरवण्यात मदत करते. धर्मशास्त्र महत्त्वाचं का आहे? धर्मशास्त्र आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतं. जीवनाच्या काही अशा गोष्टी आहेत हे आपल्याला शिकवते. आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे प्रदान करते की मी कोण आहे, मी येथे काय करत आहे, मी कसे जगावे, मी कुठे जात आहे, यासारख्या जीवनाच्या अर्थाविषयीची प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी धर्मशास्त्र लोकांना मदत करते. ते आपल्याला देवाचे ज्ञान जाणून घेण्याची मदत करते. जेव्हा आपण शास्त्रावर लक्ष ठेवतो आणि दुसरं स्वतःचं ज्ञान कळवितो की आपलं उद्देश काय आहे. जसं मी सांगितलं, आपण कोण आहात आणि मी ह्या जगात का आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं गरजेचं आहे. नाहीतर धर्मशास्त्र नसलेली चर्च म्हणजे देव नसलेली मंडळी. धर्मशास्त्र नसलेली चर्च म्हणजे देव नसलेली मंडळी. कारण जसं आपण बघितलं, धर्मशास्त्र म्हणजे देवाचा अभ्यास किंवा देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न की देव कोण आहे आणि आपल्यासाठी त्याने काय केलेलं आहे. तर त्यासाठी माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला धर्मशास्त्र जाणून घेण्याचं खूपच गरजेचं आहे, जेणेकरून आपण देवाला ओळखू शकू. देवबाप तुम्ही सर्वांनाच ह्या शिक्षणातून आशीर्वाद देवो. प्रेज लॉर्ड.